राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर पालक. त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. मी इथे पनीर घेतलेले आहे. बारीक चिरून कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, नमक आणि पालक गरम पाण्यात मी घातलेला आहे. तो गरम पाणी उकळले की त्यामध्ये ॲड करून तो 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि तो थंड पाण्यामध्ये ॲड करायचा आहे. थंड पाण्यामध्ये ॲड केला की आपलं पालक मिक्सरमधून आपण काढणार आहोत. तो थंड पाण्यामध्ये टाकला की काळा पडत नाही, म्हणून आपल्याला तो थंड पाण्यामध्ये ॲड करायचा कधी पण. तो आता आपण काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. पालक मी घातलेला आहे भांड्यामध्ये. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, अद्रक आपण घालून घेतलेले आहे. त्यामध्ये 4-5 मी बर्फाचे खडे टाकत आहे. ते 4-5 बर्फाचे खडे का टाकायचे, त्यामुळे आपलं जे पेस्ट काढणार ती काळी पडत नाही. बघू शकता आपली पेस्ट बिलकुल काळी दिसत नाही आहे. आता आपण जे साईडला पनीर केलं आहे त्याचे आपण काप करून घेणार आहेत. बघू शकता हे होममेड पनीर बनवलेले आहे. आपण याचे आता बारीक बारीक काप करून घेणार आहोत. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण तडका घालून घेऊया. इथे मी जिरे घातलेले आहेत. जिरे तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही मोहरी पण ॲड करू शकता. मी जिरे घालून त्यामध्ये बारीक चॉप करून लसूण घातलेला आहे. आपण थोडंसं फ्राय झालं की कांदा घालून घेत आहोत. आपल्याला कांदा पण बारीक गॅसवर सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता आपला कांदा इथे सोनेरी कलरचा दिसत आहे. इथे आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. मी डायरेक्ट असेच टोमॅटो ह्यामध्ये घालत आहे. तुम्ही पेस्ट करून घातली तरी चालेल. आता टोमॅटो आपले लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं नमक ॲड करणार आहोत. टोमॅटोमध्ये नमक घातला की ते चांगले पटकन मऊ होतात. यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया. मसाले मी थोडंसं इथे हळदी पावडर आणि लाल तिखट ॲड करते आहे, कारण की आपण पेस्ट काढताना आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण घालू शकता. अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया. आता इथे आपण आता कोथिंबीर घालून घेत आहोत. तुम्हाला अवेलेबल असले तर तुमच्याकडे तुम्ही धनिया पावडर पण घालू शकता. पण ह्या स्टेजला कोथिंबीर किंवा धनिया पावडर घातली की त्याची टेस्ट आपल्या मसाल्याला चांगली येते. त्यामुळे आता मी कोथिंबीर घालून त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ते झाकून ठेवलेलं आहे आणि 2-3 मिनिट आपण पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता आपली टोमॅटोचं पेस्ट सॉफ्ट झालेली आहे. आपण आता यामध्ये पनीरची जी पेस्ट पालकची जी पेस्ट काढली होती ते यामध्ये घालणार आहोत. त्याला बारीक गॅसवर 3-4 मिनिट आपण उकळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण जे पनीर आपण घेतलेलं आहे ते आपण मी थोडंसं तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये, त्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. 2-3 मिनिट बारीक गॅसवर याला फ्राय करून घ्यायचं आणि याला थोडंसं हळदी पावडर, थोडीशी लाल पावडर आणि नमक ॲड करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने तुम्ही पालक पनीर करून बघा. खूप टेस्टी बनतो. पालक नाही खाणारी मुलंसुद्धा पालक खातात. अशा प्रकारे मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. आपण आता भाजी आपली पालक उकळलेला आहे त्यामध्ये आपण हे घालून घेऊया. आता पनीर घातल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिट हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली पालकाची भाजी किती चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि त्यामध्ये मी पनीर घातल्यानंतर आणि छान दिसते आहे. आता इथे मी एक क्यूब याचा घातलेला आहे, बटर घातलेला आहे. बटर घातल्यामुळे आणि आपल्या पनीरला टेस्ट चांगली येते. बघू शकता आपलं पालक पनीर रेडी झालेलं आहे. मी आता एका बाउलमध्ये हा पालक काढून घेते आहे. बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपलं पनीर पालक झालेलं आहे. यामध्ये आता ह्या स्टेजला तुम्ही क्रीम पण ॲड करू शकता. जर माझे असेच रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.